मी पर्सनली तो खूप एन्जॉय करतो दसरा मेळावा प्रत्येकाचा. जे जबरदस्त स्टेटमेंट करतात एकमेकांवर, शिव्यांची जी लाखोळी वाहतात ना, वा मजा येऊन जाते. तर रामराम मंडळी. मंडळी, दसरा आपण का साजरा करतो? प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला होता त्याची आठवण म्हणून, किंवा माता दुर्गेनी महिषासुराचा वध केला होता त्याचं प्रतीक म्हणून, अधर्मावर धर्माचा विजय होता त्याचं प्रतीक म्हणून आपण तो दसरा साजरा करतो. त्या दिवशी जनरली लोक आपट्याची शमीची पाने एकमेकांना आदान प्रदान करतात. लोकशास्त्रांची पूजा करतात, गाड्यांची पूजा वगैरे. ठीक आहे, दसरा आतापर्यंत साजरा करत होतो. पण आता नवीन टाईपचा दसरा साजरा होतो, म्हणजे दसरा मेळावा. या दिवशी पॉलिटिकल कॅम्पेन स्टार्ट होतात आणि नाव दिलं जातं त्याला विचारांची देवाणघेवाण. विचारांची देवाणघेवाण काही नसते, एकमेकांना शिवाय घालतात, एकमेकांची उणीधुणे काढतात. आणि या दसरा मेळाव्याला लोक राज्यभरातून येतात. भरपूर ठिकाणी दसरा साजरा होतो. फक्त एक दोनच पार्टी नाही राहिल्या, तर सर्वच पार्टी दसरा मेळावा नावाने दसरा साजरा करायला लागले आहेत. या दसरा मेळाव्यात लाईव्ह टेलिकास्ट असते. याचा दसरा मेळावा चालू असतो, त्याचा दसरा मेळावा चालू असतो. याची तोफ धडाडधाड म्हणतात, कुठल्या औपचारिक घोषणा होणार, पुढे युतीची घोषणा होते की काय, अशा भरपूर बातम्या या टेलिव्हिजनवर चालू असतात. मग 2-15 मिनिटं यांचं भाषण दाखवतात, 10 मिनिटं यांचं भाषण दाखवतात. जय्यत तयारी म्हणतात दसऱ्या मेळाव्याची. म्हणजे एक पॉलिटिकल इव्हेंट झालेला आहे दसरा म्हणजे. मी पर्सनली तो खूप एन्जॉय करतो दसरा मेळावा प्रत्येकाचा. जे जबरदस्त स्टेटमेंट करतात एकमेकांवर, शिव्यांची जी लाखोळी वाहतात ना, वा मजा येऊन जाते. सकाळ उठण्यापासून जे कामं सुरू होतात, म्हणजे घराची साफसफाई, मग ते हार लावा, मग तुमचे गाड्यांची धुधान है ना, त्याच्यात माणूस थकलेला असतो. मग संध्याकाळी परत तुमचं लोकांना सोनं वाटायला जा, लोकांच्या घरी भेटीगाठी. माणूस थकलेला असतो, त्याला थोडा एन्जॉयमेंट पाहिजे असतो. मग मी लावतो भाऊ दसरा मेळावा टीव्हीवर. कॉमेडी शो आहे तो, म्हणजे हास्य जत्रा जी आहे ना त्याच्यापेक्षा कॉमेडी शो दसरा मेळावा आहे असं मला वाटते. ज्या तऱ्हेने ते स्टेटमेंट करतात, ज्या तऱ्हेने ते एकमेकांची खिल्ली उडवतात, त्यांच्यावर टीका टिप्पणी करतात, यार मजा येऊन जाते यार. फुल हसवतात यार हे लोक यार. मला कोणाला काही दसरा मेळाव्याबद्दल काही बोलायचं नाहीये, अँटी बोलायचं नाहीये. बस एक सांगायचं होतं की दसरा आजकाल पॉलिटिकल इव्हेंट झालेला आहे. विचारांची देवाणघेवाण पहिले व्हायची, आता काही तसं राहिलं नाहीये. आता एक इव्हेंट झालेला आहे तुमचं पक्षाची भूमिका मांडण्याचा, किंवा जो काय तुमच्यावर आरोप झाला त्याच्यावर प्रत्यारोप करायचा, त्याला टीकेला उत्तर द्यायचा एक इव्हेंट झालेला आहे दसरा मेळावा. तर बस मित्रांनो, ही न्यूज कव्हर करायची होती. बाकी तुम्ही दसरा मेळावा बघत राहा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू अँड बाय.